मुंबईतील मुलुंड मेट्रो अपघातानंतर ठाण्यामध्येही मेट्रो अपघात होण्याची भीती वर्तवली जाते। ठाणे गायमुख ते नितीन जंक्शन मार्गावर मेट्रोचं काम सुरू आहे आणि या कामादरम्यान अनेक ठिकाणी मेट्रोच्या पिलरला खालून तडे गेल्याचं पाहायला मिळतंय, तर काही पिलर बाहेर आल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी अजूनही लावण्यात आलेली नाही आणि त्यामुळे वाहन चालक असतील, प्रवासी असतील किंवा नागरिक असतील यांच्या सुरक्षेचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। मुलुंड मेट्रो अपघाताची घटना ताजी असताना ठाण्यामध्ये आपण देखील पाहिलं तर मेट्रोचं काम जे आहे ते मोठ्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। नुकतीच मेट्रोची ट्रायल रन देखील यशस्वीरित्या पार पडली असली तरी देखील आता ठाणेकरांचा सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे। यामागचं कारण म्हणजेच की हा जो आपण मेट्रोचा उड्डाणपूल आपण सध्या पाहत आहोत, हा माझीवाडा येथील मेट्रोचा उड्डाणपूल आहे आणि या उड्डाणपुलावरती देखील आपण पाहिलं तर अनेक अशा गोष्टी ज्या आहेत निदर्शनामध्ये येतात। त्यामधील एक गोष्ट जर आपण विचारात घेतली तर ह्या मेट्रोचे जे पिलर आहे, जो पिलर मुलुंडमध्ये पडला होता तशाच प्रकारचे पिलर ह्या मेट्रो उड्डाणपुलावर देखील वापरण्यामध्ये आलेले आहेत आणि तशाच प्रकारचे छिद्र, एक मोठी लाईन जी आहे ती या मेट्रोच्या पिलरला जी आहे ती गेलेली आहे। तर काही पिलर्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅप देखील जाणवत आहे, तर काही पिलर्स जे आहेत ते थेट रस्त्याच्या बाजूला जे आहे झुकल्याचं देखील पाहायला मिळतंय। काही रिक्षा चालक या ठिकाणाहून प्रवास करतात, त्यांच्यासोबत संवाद चाललेला असताना जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून प्रवास करावा लागतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर ते जे समोरचे जे मेट्रोचे पिलर आपण या ठिकाणी पाहत आहोत ते रस्त्याच्या कडेला जे आहेत, रस्त्याच्या बाजूला जे आहेत पूर्णपणे झुकल्याचं जे आहे ते पाहायला मिळतं आणि त्याचमुळे जर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गांभीर्याने दक्षता घेतली नाही तर मोठा अपघात मुलुंड प्रमाणेच ठाण्यामध्ये देखील होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। यापूर्वी देखील आपण पाहिलं तर मेट्रोच्या कामकाजामुळे ठाण्यामध्ये देखील अनेक अपघात जे आहेत घडलेले आहेत आणि याच्यामुळे अनेकांचा जीव देखील त्यांनी जो आहे तो गमावलेला आहे। परंतु आता या मुलुंडची घटना ताजी असताना ठाण्यामध्ये मेट्रो प्रशासन कोणत्या प्रकारची दखल घेईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे मेट्रोचे जे कर्मचारी आहेत जे या ठिकाणी काम करतात त्यांच्यासोबत बातचीत केल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही तांत्रिक गोष्टी असतात, त्या गोष्टी नंतर निदर्शनामध्ये आल्यानंतर संपूर्ण मेट्रोचे पिलर जे आहेत ते बदली करावे लागतात, त्यामुळे तसं होऊ नये म्हणून हे मधल्या काही गॅप आहेत त्या या ठिकाणी ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।